हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अतिशय चविष्ट चमचमीत चिकन बटाटा रस्सा बनवणार आहोत। स्पेशली अशा या रश्श्यातला हा बटाटा खायला अतिशय चविष्ट लागतो। चला तर मग सर्वात आधी आपण 2 बटाटे घेऊया। बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मी त्याची साल काढली नाहीये कारण सालीसकटच हा बटाटा खायला खूप टेस्टी लागतो। आता आपण आधी बटाटा उकडून घेऊया। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून बटाटे उकडून घेते। बटाटा शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। बारीक चिरलेला कांदा 1 वाटी घेतलाय, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय आणि 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत। हे आपण भाजून घ्यायचे आहे। त्याआधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय। यामध्ये अर्धा लिंबू पिळून लिंबाचा रस टाकून घेऊया। तसंच यामध्ये आपण 2 ते 3 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण हळद टाकून घेतली आहे। त्यानंतर आपण लाल तिखट टाकलंय। त्यानंतर आपण बेडगी मिरची पावडर टाकूया। कलरसाठी खूप छान कलर येतो। त्यानंतर आपण इथे 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला टाकून घेतलाय। चवीनुसार मीठ टाकले, कोथिंबीर टाकून घेतलीये। आता आपण छान असे मिक्स करून मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेशनसाठी साधारण अर्धा तास तरी हे ठेवून देऊया। आणि चला आपण आता वाटण तयार करून घ्यायचंय। त्यासाठी हे सर्वात आधी सुकं खोबरं भाजायला घातलंय। मस्त असं खरपूस हे सुकं खोबरं आपण भाजायचंय। यामध्येच मी 1 टेबलस्पून धणे घालून घेतले, तेही छान भाजून घेऊया। खोबरं काढून घेऊया आणि याच पॅन मध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहोत। कांदा भाजण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून तेल घातलंय। यावर आपण व्यवस्थित कांदा भाजून घेऊया। हे बघा छान असा कांदा आणि खोबरं आपला भाजून झालेलं आहे। आता आपण याचं वाटण तयार करून बाजूला ठेवूया। चला आता चिकनची तयारी करूया। यासाठी पसरट भांड किंवा कढई घेऊया। त्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल टाकलंय। तेलामध्ये हे खडे मसाले टाकून घेतलेत। यावरच आपण अशी उभी चिरलेली लसूण टाकून घेऊया। मधून चिरून घेतलेली लसूण आहे ही। त्यावर आपण 1 कांदा असा बारीक चिरून टाकलेला आहे। आपल्या या चिकन बटाटा रश्श्यासाठी ही फोडणी तयार झालेली आहे। कांदा थोडा अजून परतून घेऊ। हे बघा बटाटे सुद्धा इथे छान असे शिजून झालेले आहेत। हे बघा कांदा असा छान परतून तयार आहे। आता यावर आपण हे चिकन टाकून घेऊया। चिकन एकदा व्यवस्थित परतून घेऊ आणि यावर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। अगदी जरासच अर्धा पेला इतकं मी पाणी टाकलंय। आता आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊया। 10 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत। आपलं वाटण सुद्धा इथे तयार आहे। साधारण 8 ते 10 मिनिटांनी आपण चिकन एकदा परतून घेऊया आणि पुन्हा 10 मिनिटांसाठी आपण ते झाकण ठेवून शिजवून घेऊ। हे बघा चिकन आता आपलं व्यवस्थित शिजायला आलेलं आहे। आता आपण यामध्ये वाटण टाकून घेऊया। सुरुवातीला मी इथे 2 चमचे वाटण टाकून घेतले। तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी टाकून घेऊया। वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 8 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर आपण हे ठेवून देऊया। 8 ते 10 मिनिटांनी आपलं वाटण यामध्ये व्यवस्थित एकजीव झालंय। आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया। बटाटे असे छान शिजलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर आपण 1 अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घेऊया। थोडी आणखी ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी 1 चमचा वाटण आणि थोडंसं पाणी टाकून घेतलंय। आता पुन्हा आपण हे झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं तरी वाफवून घेऊया, म्हणजे बटाटे असे रश्श्यात छान एकजीव होतील। 5 मिनिटांनंतर
हे बघा अशी छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे। हे बघा मस्त असा चमचमीत झणझणीत चिकन बटाटा रस्सा तयार आहे। चला तर मग गॅस बंद करून घेऊया। हे बघा अशी छान आपली ग्रेव्ही तयार आहे। मस्तपैकी भातासोबत किंवा भाकरीसोबत याचा आनंद घेऊया। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।